तर पश्चिम बंगालच्या निकालाचे विश्लेषण करताना 9 मुद्दे प्रामुख्याने समोर येतात। पश्चिम बंगालमध्ये भगवा राज कसं उतरलं त्याची ही इनसाइड स्टोरी आपण पाहूया। तर पहिला फॅक्टर आहे रिव्हर्स पोलरायझेशन। अल्पसंख्याकांच्या लांगुल चालनाचा भाजपने आरोप केलेला होता। हिंदू मतांच्या एकत्रीकरणाचा भाजपने त्या विरोधात प्रयत्न केला। बंगाली अस्मितेचा रक्षक असल्याचं दाखवण्याचा तृणमूलने प्रयत्न केला। तर बांगलादेशींची घुसखोरी, एसआयआर, हिंसाचार, कायदा सुव्यवस्थेचे मुद्दे भाजपने ऐरणीवर आणले। दुसरा फॅक्टर होता प्रस्थापित विरोधी लाट अर्थात अँटी इन्कम्बन्सी। ममता बॅनर्जी 3 वेळा मुख्यमंत्री होत्या। ममता सरकार विरोधात भाजपने जंगल राज असा प्रचार केला। भ्रष्टाचार आणि ढासळती कायदा सुव्यवस्था यावर प्रचाराचा जोर दिला। राज्याचा विकास करण्यात ममता सपशेल अपयशी ठरल्याचं भाजपने अधोरेखित केलं। तिसरा मुद्दा होता वोटर मूव्हमेंट प्लॅन। बंगालच्या बाहेर राहणाऱ्या 12 ते 15% मतदारांच्या मतांकडे भाजपने लक्ष दिलं। सरासरी 5 ते 7% मतांची टक्केवारी वाढवण्याचं भाजपचं लक्ष होतं। हाच प्रयोग बिहारमध्येही करण्यात आला होता। चौथा फॅक्टर आहे भाजपचं मायक्रो मॅनेजमेंट, ज्याची खूप चर्चा झाली। विविध राज्यातल्या 10,000हून अधिक कार्यकर्त्यांची फौजच पश्चिम बंगालमध्ये उतरली होती। प्रत्येक मतदारसंघात किमान 30 ते 40 इतर राज्यातील कार्यकर्त्यांची तैनाती होती। पाचवा फॅक्टर होता बंगाली अस्मिता। बंगाली अस्मिता या मुद्द्यांचा ममतांना लाभ मिळेल असा अंदाज होता। अशी कोणतीही गोष्ट करण्यापासून भाजप नेतृत्व दूर राहिलं जेणेकरून बंगाली अस्मिता दुखावली जाऊ नये। त्यासाठी ममतांविरोधात स्थानिक भाजप नेत्यांना मोठं केलं। मोठी वक्तव्य, आरोप हे स्थानिक भाजप नेत्यांनी केले। पाचवा फॅक्टर बंगाली अस्मिता असाच आहे की झालमुरी, मच्छी किंवा स्थानिक खेळाडूंसह फुटबॉल अशा मुद्द्यांमधून स्थानिक अस्मितेला फुंकर घातली गेली। सहावा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा, सुरक्षा। पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजवलेत हे वारंवार भाजपकडून बिंबवलं गेलं। मतदानासाठी शहरी मतदारांनी बिनधास्त बाहेर यावं यासाठी केंद्रीय दलांची पथकं तैनात करण्यात आली। मतदान झाल्यावरही केंद्रीय दलांची पथकं तिथे स्थळ देऊन राहिली। आम्हीच भयमुक्त वातावरणात निवडणुका घेऊन दाखवल्या असा छुपा प्रचार करण्यात आला। महिलांसाठी विविध राज्यात सुरू असलेल्या योजनांचा जोरदार प्रचार पश्चिम बंगालमध्ये करण्यात आला। सातवा फॅक्टर महिला मतदार। महिला सुरक्षेला टॉप अजेंडा बनवलं। आरजी कार पीडित परिवारातील एकाला उमेदवारी देऊन महिला सन्मानाचा संदेश दिला। निवडणुकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताकद पणाला लावली अर्थात संघाची रणनीती हा 8वा फॅक्टर। तब्बल 2 लाखाहून अधिक बैठका घेतल्या। सरकारी कर्मचारी, डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या परिवारांना हिंदुत्वाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न झाले। ग्रामीण भागात संघाने मोठं कार्य केलं। आणि 9वा फॅक्टर भद्रलोकचा विश्वास। व्हाईट कॉलर ओळख असलेल्या भद्रलोकचं समर्थन मिळवण्यात भाजपला मोठं यश मिळालं। भाजप अध्यक्ष नितीन नवीन हे भद्रलोकचे प्रतिनिधी म्हणून समोर आले। कुर्ता, बंगाली धोतर, जॅकेट परिधान करून त्यांनी भद्रलोकला साद घातली। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला। पानीहाटी, हिंगलगंज आणि औशग्राम या मतदारसंघात भाजपने महिला सुरक्षेवरती जोर दिला। ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपचा विजय हा मोठा मानला जातोय। ममतांना मात देणाऱ्या या त्रिशक्ती कोण आहेत आपण जाणून घेऊया। तर पानीहाटीमध्ये रत्ना देवनाथ, हिंगलगंजमध्ये रेखा पात्रा आणि औशग्राममध्ये कलिता। तर पानीहाटीमधून रत्ना देवनाथ यांचा विजय झाला। रत्ना देवनाथ या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार पीडितेची आई आहे। रेखा पात्रा यांनी संदेश खालीचा मुद्दा उपस्थित करून महिलांना एकत्र आणलं।
आणि हिंगलगंजमधून निवडणूक जिंकली, तर कलिता माझी या औश ग्राममधून विजयी झाल्या. घरकाम करणाऱ्या कलिता यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपचा झेंडा फडकवला. तर ममतांच्या बालेकिल्ल्यात या स्त्री शक्तीनं त्यांना मात दिली आहे. पुढची बातमी, पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या विजयावर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सवाल उपस्थित केलाय. ते काय म्हणालेत पाहूया.